बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने दीक्षाभूमीवर आज अनुयायांची मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे आणि 2568वी ही बुद्ध जयंती आहे। याला वैशाख बुद्ध पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं आणि या दिवसाचं अतिशय महत्त्व असते, कारण भगवान गौतम बुद्ध जे आहे त्यांचा जो जन्मदिवस आहे तो या ठिकाणी साजरा केला जातो आणि मोठ्या प्रमाणात बुद्ध अनुयायी जे आहे ते नागपूरच्या या दीक्षाभूमीवर येऊन नतमस्तक होताना आपल्याला पाहायला मिळतात आहे। दीक्षाभूमीवर जर आपण बघितलं तर सकाळपासूनच या ठिकाणी गर्दी जमल्याचं चित्र पाहायला मिळते आहे आणि एकंदरीत या ठिकाणचं वातावरण जर आपण बघितलं तर पूर्ण बुद्धमय असं वातावरण झाल्याचं चित्र पाहायला मिळते। पोलिसांनी सुद्धा दीक्षाभूमीवर कडेकोट असा बंदोबस्त या ठिकाणी लावलेला आहे। पोलिसांची मोठी संख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे। हे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या दृष्टिकोनातून पोलिसांनी बंदोबस्त लावला, तर दुसरीकडे दीक्षाभूमी आयोजन समितीकडून या ठिकाणी हे आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात आलेलं आहे आणि बुद्ध जयंतीचा उत्सव जो आहे तो या ठिकाणी साजरा केला जाताना पाहायला मिळतो आहे। कॅमेरामन साई सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।